रोहित पवार आज शेतकऱ्यांचा एवढा पुढे आला त्यावेळेस त्यांचं सरकार होतं रोहित पवार शेतकऱ्याच्या आंदोलनापासून पळून जात होता मीडिया त्याच्या मागे पळतो ते पुढे पळत होता त्यांचा आजोबा अनेक वर्षापासून राजसत्तेत आजोबांनी शेतकऱ्यांचं वाटोळ केलं देशोधडीला लावली आता हे काय करणार आका त्याचा बॉस तो शेमडा रोहित पवार जर दुसऱ्या दिवशी उपोषण सोडत असेल आणि हे तिथे जाऊन लुडबुड करतो आणि तो पवाराचाच माणूस आहे पूर्वीपासून पवारांनी तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यावेळी आंदोलन उभं केलं ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा डाव केला हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला शेमडा रोहित पवार यांनी उपोषण हे सगळं नौटंकी त्याची तिसऱ्या दिवशी पळून गेला रोहित पवार गुरुकुळा जो आहे बावनकुळे ते बावनकुळेचं कामेच प्रशासनामध्ये सरकारमध्ये तो प्रश्न मांडायचा आता जरांगीचा आकाच रोहित पवार आहे जरांगीचा बॉसच रोहित पवार आहे कारण जरांगी उपोषणाला बसून पळून गेल्याच्या नंतर जरांगीला रात्री 2 वाजता आणून पुन्हा उपोषण स्थळी बसवणारा रोहित पवार राजेश टोपे हे त्याचे आका आहेत मग कोणाचाही आका उपोषणाला बसल्याच्या नंतर तिथं आता त्याला मिठाला जागावं लागेल ना त्या रोहित पवारांचं मीठ खाल्लेलं आहे रोहित पवारांनी रसद दिलेली रोहित पवारांनी ताकद दिली रोहित पवारांनी त्यांची सोशल मीडियाची काय वार रूम दिलेली आहे सगळं दिल्यामुळे त्याला आता मिठाला जागण्याचं काम आलं आता 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा उदो करणारा जरांगी काल पुन्हा तिथं रोहित पवारांची जाऊन काम करत होता की त्याचं ते काम त्याला ते मुख्य त्याचा आकार रोहित पवार आहेत शरद पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत मग आता जिकडं फायदा दिसन तिकडं कधी कधी मग त्याला इकडं तिकडं पळावं लागतं आणि कुठतरी जिकडून खोके येतील आता मधल्या काळामध्ये भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि तो झाडू पोचा करणारा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून खोके आले तर मग 2-4 दिवस खोक्यापुरतं त्याला उदो करावं लागलं आणि त्या पद्धतीने त्यांनी उदो करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा काल रोहित पवारच्या याच्यात मध्ये दाखवून कुठेतरी पुन्हा स्वतःच त्याला माहित होतं की लोक आपल्याला बोलणार आहेत लगेच पुन्हा मला म्हणला किंवा आता मला पवाराचा माणूस म्हणतील अरे तू पवाराचाच माणूस आहे पूर्वीपासून पवारांनी तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यावेळी आंदोलन उभं केलं ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा डाव केला आणि त्या पवारांनी आता किती नौटंकी केली त्या रोहित पवारांनी आता किती शेतकऱ्यांच्या आडून नाटकं केली तर ओबीसी काही जवळ येणार नाही हे बघा ओबीसी गावगाड्यातील ओबीसींना जर एखादा गरीब मराठा समाजाचा तरुण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून उपोषणाला बसला असता तर नक्की आम्ही सुद्धा गेलो असतो परंतु हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं शेमडा रोहित पवार यांनी उपोषण हे सगळं नौटंकी त्याची आणि खरं तर याला उपोषणच करायचं होतं आणि कुठतरी शेतकऱ्यांना काहीतरी द्यायचं होतं तर तिसऱ्या दिवशी उपोषण सोडण्याची काय गरज होती खरं तर 2च दिवस उपोषण झाले पहिल्या दिवशी खाऊन बसलेला असेल आणि 2 दिवसांनी म्हणजे त्याच्यानंतर 2 दिवस गेले म्हणजे 3 दिवसाच्या आत उपोषण सोडलं त्याचं ओरिजिनल उपोषण 2 दिवस झाले त्याच्यात बी तिथं सीसीटीव्ही होते का नव्हते हे कुणाला माहित नाही कारण की सीसीटीव्ही नसले तर नक्की तिथं रोस्टेड काजू बदाम त्यांनी खाल्ले असतील पोपटासारखा बोलत होता रोहित पवार आता रोहित पवाराला एवढी शेतकऱ्याची काळजी रोहित पवारांनी सरसगट निर्णय होईपर्यंत उठायला नव्हतं पाहिजे परंतु आता तिथं कुठेतरी मंत्री येऊन त्याला काय दिलंय किंवा त्याचेच काही घोटाळे पुन्हा आम्ही ते घोटाळे तुझे उघड करणार नाहीत किंवा त्यांनी जे साखर कारखान्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना लुबाडणूक केली ते आम्ही झाकून ठेवण्याचं काम करू असे जर आश्वासनं देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तर आपल्याला काय माहित परंतु मला माहिती कालच्या रोहित पवारांच्या उपोषण सोडल्याच्या नंतर रोहित पवारांच्या आंदोलनाचा रोहित पवारांच्या उपोषणाचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही जे राज्य सरकारने अगोदरची घोषणा केली की ज्या पूर्वी ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना पुन्हा मिळणार नाही ते मिळणारच नाही आणि पुन्हा काही लोकांना म्हणजे 50,000 रुपये काहीतरी प्रोत्साहन निधी तो तेवढाच मिळेल परंतु एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काही मिळणार नाही त्या रोहित पवारांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कुठलंही काही मिळालेलं नाही आणि मिळणारही नाही त्यामुळे रोहित पवारांना खरंच शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठतरी करून दाखवायचं होतं ना तर त्यांनी पूर्ण मागण्या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईपर्यंत त्यांनी उठायला नव्हतं पाहिजे अरे तिसऱ्या दिवशी पळून गेला रोहित पवार उपोषण करणं गोरगरिबांच्या लेकरांचं काम असतं असं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्याचं उपोषण करण्याचं काम नसतं खरं तर रोहित पवार हे उपोषणाला शेतकऱ्यांसाठी बसलेलंच नव्हता रोहित पवार नक्कीच स्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी आणि राज्य सरकार वारंवार रोहित पवारांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल ते प्रकरण दाबण्यासाठी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे थकलेले पैसे असतील साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताला पैसे देऊन म्हणून काही त्याच्यामध्ये घोळ केलेला आहे तो घोळ दाबण्यासाठी हे त्यांनी उपोषण केलं होतं त्याला शेतकऱ्याशी काही घेणदेण नाही आणि जो रोहित पवार आज शेतकऱ्यांचा एवढा पुळका आला त्यावेळेस त्यांचं सरकार होतं रोहित पवार शेतकऱ्याच्या आंदोलनापासून पळून जात होता मीडिया त्याच्या मागे पळत होता ते पुढे पळत होता म्हणजे ही सगळी नौटंकी सत्तेत नसल्याच्या नंतरच लोकांना कळवळा येत असतो आणि हा सोन्याचा चमचा तोंडात हिचा आजोबा अनेक वर्षापासून राजसत्तेत आहे आजोबांनी शेतकऱ्यांचं वाटोळ केलं देशोधडीला लावले आता हे काय करणार आहे आम्हाला अपेक्षा होती की रोहित पवार 10-12 दिवस उपोषणाला बसतील आणि रोहित पवार नक्कीच 100% कर्जमाफी होईपर्यंत
सरसकट कर्जमाफी होईपर्यंत, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येईपर्यंत उपोषणाला बसतील. पण रोहित पवारांनी स्वतःचा स्वार्थ साधला. रोहित पवारांनी कुठतरी त्यांचं स्वतःची सेटलमेंट करून उपोषण सोडण्याचं काम केलंय. आणि आमचा जो खुळखुळा आहे बावनकुळे, त्या खुळखुळ्याकडे आम्ही उपसमितीचा अध्यक्ष, त्याच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट दिलेत. हे खरं तर काम आमच्या ओबीसी उपसमितीच्या खुळखुळा जो आहे बावनकुळे, हे बावनकुळेचं काम आहे प्रशासनामध्ये, सरकारमध्ये तो प्रश्न मांडायचा. माझ्या ओबीसी समाजामध्ये 30 पेक्षा जास्त लोकांच्या झाल्यात, त्यांच्यावर त्यांना सुद्धा 10-10 लाख रुपये देण्याचं काम केलं पाहिजे. परंतु बावनकुळे याच्यावर चकार शब्द काढत नाहीत. बावनकुळे याच्यावर शब्द बोलायला तयार नाहीत. आणि बावनकुळेला जर बोलायचं नसेल तर बावनकुळे त्या ओबीसी उपसमितीचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण की तुमच्याकडून जर ओबीसीच्या मृतांना सुद्धा न्याय मिळत नसेल, त्यांच्या कुटुंबियांना जर न्याय मिळत नसेल, तर तुम्ही ओबीसी उपसमितीवर असणार आम्हाला काय घेणं देणं? तुम्ही तिथं असून तुमचाच फायदा बघत असाल तर आमच्या ओबीसीला काही घेणं देणं नाही. तुम्ही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. आणि माझी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगणं आहे की तुम्ही राज्यामध्ये दुजाभाव निर्माण करताय. तुम्ही मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 25-25 लाख 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देताय. आणि आमच्या ओबीसी 12 ओबीसी महामंडळ आहेत, एका महामंडळाला निधी, आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला निधी नाही. हे सगळीकडे तुम्ही पानं पुसण्याचं काम करतायत. ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या ग्रस्त कुटुंबियांना 10-10 लाख दिलेत, तात्काळ तुम्ही ओबीसीच्या ग्रस्तांच्या कुटुंबियांना 10-10 लाख रुपये द्यावेत, ही आमची ठणकावून मागणी. आणि येणाऱ्या काळात आम्ही सातत्यानं हा प्रश्न मांडत राहू.